अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काही दिवसातच नवीन वर्ष 2025 सुरू होणार आहे. नवीन वर्ष लोकांच्या जीवनात नवीन आशा, नवीन किरण घेऊन येत असतं. नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंद घेऊन येईल आणि समस्याही दूर होतील अशी आशा प्रत्येकजण आपण करत असतो. तुम्हाला 2024पेक्षा 2025 चांगले करायचे असेल तर तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच काही खास उपाय करू शकता. नवीन वर्ष खास बनवू शकता. या उपायाने केवळ समस्या दूर होत नाहीत तर घरात सुख समृद्धी वाढते, सकारात्मक ऊर्जा संचारते. नवीन वर्ष सुरू होण्याआधी एक दिवस आपल्याला घरासाठी द्यायचा आहे. घराची साफसफाई करून घ्यायची. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात ही सकारात्मकतेने होईल. 2025ला आपल्याला जेवढ्या लवकर उठता येईल तेवढ्या लवकर उठायचं आहे. उठून सुचिर्भूत व्हायचं आहे. त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करताना आपल्याला सूर्यदेवाचा मंत्र म्हणायचा आहे. जर तो येत नसेल तर गायत्री मंत्र म्हणावा. त्यानंतर आपल्याला आपलं घर पूर्णपणे झाडून घ्यायचं आहे, स्वच्छ करायचं आहे. ते झाडू काढलेला आपला जो कचरा आहे तो आपल्याला पूर्ण घराच्या बाहेर ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला उंबरठाही साफ करायचा आहे. आपल्याला पहिल्या दिवशी घराची साफसफाई केल्यानंतर आपल्याला घरात आपली जी लादी असते ती पुसायची. त्या लादी पुसताना त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमित्र टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे. त्यामुळे आपल्या घरातली जी नकारात्मकता शक्ती आहे ती आपली पूर्ण निघून जाणार आहे. फरशी पुसून झाल्यानंतर आपल्याला आपल्या उंबरठ्याची पूजा करायची. उंबरठ्याची पूजा करताना उंबरठ्यावर थोडंसं गोमित्र टाकून पुसायचं आहे. त्यानंतर त्याच्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्याला त्याच्यावर स्वस्तिकाच्या बाजूला दंडक काढायला विसरायचं नाही आहे. आपल्याला ते दंडक काढायचं आहे. एका तांब्याच्या भांड्यात गंगाजल, बेलाचे पान, अक्षत टाकून शिवलिंगाला अर्पण करावे. महादेवाला अभिषेक करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करायचा आहे. त्यामुळे वर्षभर आर्थिक संकट येणार नाहीत. त्या दिवशी गंगाजलात काळे तीळ टाकून तो शंकराला अभिषेक करू शकतात. असे केल्याने तुमचे नशीब बदलू शकते. घरी आल्यानंतर तुम्ही शिवलीला अमृत या ग्रंथातील 11वा अध्याय वाचू शकता. जर शक्य नसेल तर प्रदोष काळात वाचलं तर सगळ्यात सुंदर. जेव्हा दिवसभरात वाचता येईल तेव्हा तो वाचला तरी चालेल. 2025मध्ये आपल्या घरात जर तुळशीचं रोप नसेल तर आपल्या घरात तुळशीचं रोप नक्की आणा. जर तुळशीचं रोप आधीपासून घरात असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तिला गंगाजलाने शुद्ध करा. घरात तुळशीचे रोप असल्यास आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. घरी तुळशीचे रोप असणे फार महत्त्वाचे. तुळशीमध्ये तुपाचा दिवा लावा. नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला संध्याकाळी घरामध्ये घंटानाद करायचा आहे. घंटानाद असा करायचा आहे की आपल्या देवघरापासून आपण आपल्या घरामध्ये जेवढ्या सगळ्या रूम असतील त्या सगळ्या रूममध्ये आपल्याला घंटा वाजवायची आहे. 2025मध्ये आपल्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा आपल्या पूर्ण होत आहेत असा विचार आपल्या मनात आणायचा आणि आपल्या घरात पूर्ण घंटानाद करायचा आहे. ची ती पिवळी डाळ असते ती घ्यायची. ती आणि कापूर यांचे आपल्याला जाळ करायचा आणि तो सगळा धूर आपल्या घरामध्ये पसरवायचा आहे. त्यामुळे जी घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते ती घराच्या बाहेर जाते. हा उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते. तसंच आपल्या ज्या इच्छा आहेत त्या एका आपल्या डायरीवर आपल्याला लिहायच्या आहेत. त्या म्हणजे कशा लिहायच्या आहेत की जर तुमचं घर घ्यायचं असेल तर तुम्ही लिहिलं की 2025मध्ये मी माझं घर घेतलं आहे. जर तुमच्या मुलाला चांगली नोकरी हवी असेल तर तुम्ही ते लिहायचे की माझ्या 2025मध्ये माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळाली आहे. त्यानंतर जर त्याचा एखाद्या आरोग्याविषयी लिहायचं असेल तर चांगलं आरोग्य प्राप्त झालं आहे. कारण असं आपण जेव्हा लिहितो तेव्हा दिवसभरात आपल्या जिभेवर सरस्वतीचा वास असतो आणि ती वास्तू तथास्तु म्हणत असते. आपण जेव्हा सकारात्मकता विचार करतो तेव्हा त्या गोष्टी सकारात्मकतेनेच होत असतात. त्यामुळे नेहमी पहिल्या दिवशी आणि नेहमीच आपण सकारात्मक असा विचार करायचा की माझ्या त्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. बघा तुम्ही असं काही केलं तर तुमच्यामध्ये खूप पॉझिटिव्हिटी निर्माण होईल आणि तुम्ही तुमच्या नवीन सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतात. त्यामुळे नवीन वर्षात हे चांगलं असं केलं संकल्प करावे असं मला वाटतं. नवीन वर्ष सुरू होताना अनेक जण अनेक प्रकारचे संकल्प करत असतात. ते कधी पूर्ण होतात, कधी अपूर्ण राहतात. स्वामी सेवेसंदर्भातही आपण काही संकल्प करू शकतो. जो संकल्प कराल तो पाळण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. काही शक्य झाले नाही तर स्वामींची मानस पूजा तरी करावी.
स्वामींचा तारक मंत्र आवर्जून म्हणावा. म्हणता येणे शक्य नसेल तर श्रवण तरी करावा. मनापासून स्वामींचे नामस्मरण करावे. नवीन वर्ष 2025ला आपण जे काही संकल्प करणार आहोत, जे काही उपाय करणार आहोत ते प्रामाणिकपणे करावे. आणि सर्वच करणं शक्य नसेल तर ज्या कुठल्याही आपल्याला जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या आपण कराव्या. काहीच जमलं नाही तर थोडी एखादी सेवा तरी त्यातली करावी. पण जी सेवा कराल ती प्रामाणिकपणे करत राहावे. शक्यतो कुणालाही दुखवू नये. यथाशक्ती दुसऱ्याला मदत करत राहावी. सदाचाराची कास धरावी. जे काही यश मिळेल तुम्हाला, प्रगती होईल, आनंद होईल, चांगले होईल ते स्वामीचरणी अर्पण करावे. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी